कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपाद श्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 21. दंडी स्वामी गर्वहरण। मी श्री महागुरूंच्या आज्ञेच्या पूर्ततेसाठी गुरुचरणांसोबत मांचल ग्राम भेटीस निघालो। मार्गामध्ये आम्ही श्री श्रीपादांच्या लीलांबद्दल बोलत होतो। अध्यात्म शिक्षणासंबंधीतील बऱ्याच बाबी मी श्री गुरुचरण यांच्याकडून शिकलो। श्री गुरुचरणांना मी विचारले, महोदय, वशिष्ठाचा अंश असलेली व्यक्ती माझ्या संस्थानात पुजारी म्हणून येईल असे श्री श्रीपाद म्हणाले। ती महाभाग्यवान व्यक्ती आहे तरी कोण? ती कोणत्या काळात येईल? यावर गुरुचरण म्हणाले, अहो शंकर भट्ट, त्यांनी जाहीर केले की अनेक शतकानंतर त्यांच्या जन्मस्थानी त्यांच्या नावाने महासंस्थान स्थापन होणार आहे। त्यांच्या महासंस्थानात कोणी एक महातपस्वी पुजारी म्हणून येणार असल्याचा श्री श्रीपादांचा संकल्प आहे। दिव्य संकल्पाशिवाय महातपस्वी येणार नाहीत। दीर्घकालाच्या ध्यानाने, आराधनेने, पवित्र मंत्रोच्चाराने आणि श्रद्धेने केलेल्या पूजा विधानाने तेथील वायुमंडल शुद्ध होते। अंतर्विश्वात दशदिशांमधून भावतरंग प्रक्षेपित होतात। पवित्र विचार असणारे लोक पवित्र स्पंदनांचा स्वीकार करतात। अशुद्ध विचार असणारे लोक अशुद्ध स्पंदनांचा स्वीकार करतात। एखाद्या विशिष्ट स्थानी वायुमंडलातील विचार स्पंदने आणि अतिशक्तिमान झाली तर ते विनासायस महापुरुषांच्या मानसिक चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र पद्धतींद्वारे त्या विशिष्ट स्थानी त्यांना आकर्षित करतात। या उलट एखाद्या स्थळी वाईट विचार तरंग असतील तर ते अनेक विचित्र पद्धतीने वाईट लोकांच्या मनोचैतन्याला स्पर्श करून त्यांना आकर्षित करतील। त्यामुळे अध्यात्म साधकांनी स्थळ शुद्धी असेल त्या परिसरात वास्तव्य करावे। त्याला मनशुद्धी पाहिजे, त्याने अशा लोकांशीच मैत्री केली पाहिजे। द्रव्यशुद्धी असलेल्यांकडून त्याने अन्न अथवा धन स्वीकारले पाहिजे। वेद व वेदांतात महापंडित असलेले गर्विष्ठ श्री श्रीपादांची कृपा प्राप्त करू शकले नाहीत। दोषरहित मन असलेल्या मध्यम ज्ञानसिद्धी असणाऱ्या पंडितांनी त्यांच्याकडून असामान्य लाभ प्राप्त केले। मी ओढ्र ओरिसातील जगन्नाथपुरी या महाक्षेत्रात व्यवसायासाठी गेलो होतो। तेथे मला जगन्नाथाच्या ठिकाणी श्री श्रीपाद आढळले। तेथे श्रीपादांचे 3-4 भक्त होते। त्यांना श्रीपादांनी त्यांच्या इष्ट देवतांच्या स्वरूपात दर्शन देऊन तत्काळ स्वतःच्या रूपात दर्शन दिले। सर्व देवी देवतांच्या रूपात मीच आहे असा बोध त्यांनी मौनातून केला। दंडी स्वामींचा गर्वभंग। आम्ही गेलो त्या दिवशी तेथे एक दंडी स्वामी आपल्या 108 शिष्यांसह आले होते। कोणी महात्मे भेटल्यावर त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून नमस्कार करणे ही आमची रीत होती। आम्ही नमस्कार करतात दंडी स्वामींची वाचा गेली। आम्ही श्रीपाद श्रीवल्लभांना दंडी स्वामीस पुन्हा वाचा प्रदान करण्याची प्रार्थना केली। तत्काळ दंडी स्वामींना पुन्हा वाचा प्राप्त झाली। त्या लोकांना आम्ही श्री श्रीपादांचे भक्त आहोत असे जेव्हा समजले तेव्हा ते कुतर्काने युक्तिवाद करू लागले। श्रीपाद म्हणून ज्ञात असलेला पुरुष हा शूद्र मांत्रिक आहे। त्यांचे शिष्य असलेले हे पुरुष देखील शूद्र मांत्रिक आहेत। त्यांनी त्यांच्या शूद्र विद्येने आमच्या दंडी स्वामींना वाचा वंचित केले। परंतु आमचे स्वामी फार महान शक्तिमान असल्याकारणाने त्यांनी निरोगीपणा परत मिळविला। आमचे स्वामीजी तुमच्या श्रीपादाचे खरे स्वरूप उघड करतील। आमचे महास्वामीजी पिटिकापुरमला येतील व श्रीपादास धूळ चाखायला लावून विजयपत्रे स्वीकारतील। पिटिकापूरचे ग्रामस्थ आमच्यासाठी रथावरून भव्य विजय यात्रेचे आयोजन करतील। आम्ही उत्तर देऊ शकलो नाही। श्री श्रीपादांच्या दिव्य लीलेचा भाग म्हणून आश्रित अतिगंभीर परिस्थितीत फेकला जाईल आणि तो जेव्हा सुटकेसाठी आक्रोश करील तेव्हा अतिविलक्षण मार्गाने त्याची सुटका करण्यात येईल। ती त्यांची भक्तांना वाचवण्याची रीत होती। समस्या निर्माण करणारे तेच आहेत, उपाय दाखविणारे व सहाय्य करणारेही तेच आहेत। या प्रकारच्या दिव्य लीलेचा अनुभव सर्व दत्त भक्तांना येतो। काही दिवसानंतर ते दंडी स्वामी पिटिकापुरमला आले। सुदैवाने मी सुद्धा माझ्या प्रवासाच्या मार्गावर असलेल्या पिटिकापुरमला आलो होतो। श्री बापनार्य, श्री अप्पलराज शर्मा आणि श्री श्रीपादांबद्दल मत्सर गरळ ओकण्याचा स्वभाव असलेल्या लोकांची वानवा तेथे नव्हती। दंडी स्वामींनी कुकुटेश्वर मंदिरातील देवतांचे दर्शन घेतले। त्या सर्वांनी स्वयंभू दत्तात्रेयांचे सुद्धा दर्शन घेतले। दंडी स्वामी म्हणाले, येथे असलेल्या स्वयंभू दत्तांचा महिमा अपार आहे। स्वतःला स्वयंभू दत्ताचा अवतार असल्याचे श्रीपादाने जाहीर केले व त्या गर्वाने तो फुगला आहे। श्रीपादांचा उद्धटपणा काबूत आणण्यासाठी स्वयंभू दत्तांनी मला साधन केले आहे। आजपासून पिटिकापुरमला चांगले दिवस सुरू झाले आहेत। तुम्ही निश्चिंत राहा असे म्हणून त्यांनी आपल्या संकल्पशक्तीने विभूती, कुंकू व इतर पदार्थ निर्माण केले व ते आपल्या अनुयायांना दिले। दंडी स्वामींना वेदघोषात आणण्यासाठी
पिटिकापुरमचे ब्राह्मण कुकुडेश्वर मंदिरात गेले. नगरात दवंडी देण्यात आली. स्वतः दत्तावतार असल्याचा आवडणाऱ्या श्रीपादाने आपली चूक ओळखून दंडीस्वामी पुढे दंडवत घालावा. श्री बापनार्यांनी स्वतः दंडीस्वामी समोर यावे व क्षमा मागावी. श्री अप्पलराज शर्मा यांनी दंडीस्वामींपुढे हजर व्हावे आणि ते आपल्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या पूजा करीत असलेली कालाग्निशमन दत्ताची मूर्ती हवाली करावी. त्यांनी स्वामीजी येणार असलेल्या शिक्षेस स्वतः सादर व्हावे. श्री व्यंकटप्पया श्रेष्ठींच्या अध्यक्षतेखाली आर्य वैश्य परिषदेची बैठक झाली. त्यांनी ठराव केला की श्री श्रीपाद किंवा अप्पलराज शर्मा किंवा श्री बापनार्य यांनी दंडीस्वामींपुढे झुकू नये आणि अशा दुष्कृत्यांना पाठिंबा देण्यात येऊ नये. श्री नरसिंह वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्षत्रिय सभेने असाच ठराव मंजूर केला. श्रीपाद आपल्या मातामहांच्या घरी औदुंबर वृक्षाच्या छायेत विश्रांती घेत होते. त्यांच्या दिव्य तेज उत्सर्जक चेहऱ्याकडे पाहून श्री श्रेष्ठी घोर दुःखाने अश्रू ढाळीत होते. श्री नरसिंह वर्मा, श्री श्रेष्ठी व बापनार्य शांतपणे श्री श्रीपादाजवळ बसले. अप्पलराज शर्मा एखाद्या वेडगळाप्रमाणे निश्चल बसले होते. जे श्रीकृष्णाच्या समान आहेत असे श्रीपाद झोपेतून उठले आणि म्हणाले, मला भूक लागली आहे, मी दहीभात खाईन. त्यांच्या मातामहीने एका चांदीच्या पात्रात दही मिसळलेला भात आणला. श्री श्रीपादांनी तो घाईघाईने खाल्ला. श्री श्रीपादांनी आपल्या आजोबांना वेदघोष करण्यास सांगितले. अप्पलराज देखील त्या वेद पठणात सहभागी झाले. श्री श्रीपाद देखील त्यांच्याबरोबर वेदसूक्ते म्हणू लागले. नरसिंह वर्मा व श्री श्रेष्ठी अत्यानंदाने ती मधुर पवित्र वेदसूक्ते ऐकत होते. तेथील वातावरण एखाद्या ऋषीच्या आश्रमाप्रमाणे होते. कुकुटेश्वर मंदिरात स्वयंभू दत्तांच्या चेहऱ्यावर दही भाताचे पुंजके दिसू लागले. पुजाऱ्याने ते पुसल्यावर पुन्हा ते दिसत होते. स्वयंभू दत्त मूर्तीने असा चमत्कार दाखविणे हे विलक्षण होते. दंडीस्वामी आपल्या शिष्यांबरोबर व श्री पिटिकापुरातील नवसमाविष्ट शिष्यांसमवेत उच्च वेदघोषात तेथून जाण्यास निघाले. ते एकामागून एक पावले टाकीत जात होते, पण त्यांना जमीन वाढत असल्याचे दिसत होते. ते त्यांच्या पायांची हालचाल करीत होते, पण पुढे जाण्यास असमर्थ होऊन एका जागी स्थिर राहिल्याचे बघ्यांना दिसत होते. या प्रकारच्या विचित्र क्रियेत बराच वेळ गेला. सर्वांना हे अद्भुत पाहून मोठे आश्चर्य वाटले. तेवढ्यात दंडीस्वामींच्या हातातील ब्रह्मदंड तुटून त्याचे 2 तुकडे झाले. दंडीस्वामींना जणू काही आपल्या पाठीच्या कण्याचे 2 तुकडे झाले असे वाटले. ते भूमीवर उताने पडले. पिटिकापुरममधील ब्राह्मणांमध्ये या प्रसंगाने धाक बसविला. त्यांना कळून चुकले की श्रीपाद श्री वल्लभ दंडीस्वामींपेक्षा अधिक शक्तिसंपन्न आहेत आणि श्रीपादांच्या प्रति मनात शत्रुत्व बाळगणे त्यांना संकटात टाकील. तरीसुद्धा ते स्थळ सोडून आपल्या घरी कसे जावे हे त्यांना समजत नव्हते. मोहनाश म्हणजेच मोक्ष. पिटिकापुरममध्ये अब्बन्ना नावाचा एक जण होता. तो सर्प पकडून व त्यांचा खेळ लोकांना दाखवून आपली उपजीविका चालवित असे. तो सर्पाच्या जादूचा खेळ करीत बापनाचार्यांच्या घरी आला. श्री श्रीपादांनी वेदघोष थांबवण्यास सांगितले. अब्बन्नाला पोटभर जेवू घालण्यात आले. श्री श्रीपादांनी अब्बन्नाला बोलाविले व सूचना केली, तू तुझे भांडे येथून पाण्याने पूर्ण भरून घे आणि कुकुटेश्वर मंदिरात जा. दत्तप्रभूंचा अवतार आपल्या हात, पाय व इतर अवयवांसह पिटिकापूरमध्ये संचार करीत असताना ज्या काही महापाप्यांनी अकारण त्यांची निंदा केली ते कुकुटेश्वर मंदिरात आहेत. मृत्यूनंतर ते पिशाचा जन्म घेतील असे चित्रगुप्ताने ठरविले. मी चित्रगुप्ताबरोबर संवाद करून त्या पापांचा परिहार करण्याची पद्धत आखीत आहे. भूमाता सुद्धा संतापली आहे. तू तिथे जा आणि माझे वचन म्हणून शांत होण्याची तिला विनंती कर. श्रीपादांचे दर्शन घेऊ इच्छिणारे व तशी संमती व्यक्त करणारे अंशावर हे जलच सिंचन कर. मादिगा सुब्बय्याच्या घरी जा आणि त्याला तुझ्याबरोबर घे. त्याच्या पात्रातील दहीभात बाहेर काढून महाप्रसाद म्हणून त्यांचे सर्वांना वाटप कर. अब्बन्ना व सुबैया तिकडे गेले आणि सर्वांना बापनार्यांच्या घरी घेऊन आले. श्री श्रीपाद उग्र स्वरूपात गरजले. अहो दंडीस्वामी, तुम्ही दंडीस्वामी असल्याचा किती गर्व केला. तुम्ही ज्या दत्ताची आराधना करता त्यांना आणि जे श्रीपाद शिवलभ स्वरूपात आहे त्यांना ओळखू न शकणारे तुम्ही सुधारण्याच्या पलीकडील वेडे आहात. तुमचा शिष्यगण तुम्हाला साजेसा मूर्ख आहे. तुम्ही शिष्य मिळवण्याच्या तरी पात्रतेचे आहात काय? पिटिकापुरममध्ये नवीन शिष्यांचा गट जमला आहे. तुम्ही मला काय करू शकता? समस्त सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्तेपुढे तुमचे अस्तित्व ते काय? तुमची क्षमता काय? ईश्वरी निंदेच्या कारणास्तव तुम्हाला व तुमच्या अवलंबितांना महापापाने धरले आहे.
तुम्ही सर्वांनी अनेक शतवर्षे पिशाच्यवत राहावे असे चित्रगुप्ताने ठरविले आहे. माझ्या ठाई अमर्याद करुणा असल्याच्या कारणास्तव तो मी रद्द केला. असे ठरविण्यात आले की तुम्ही मनुष्य जन्म घेतल्यानंतर देखील अतिहीन जातींच्या विघ्नांना सामोरे जावे लागेल. मी व माझी माया अभिन्न आहे, तेव्हा मोक्ष काय आहे हा विचार करावा. मोहाचा नाश हा मोक्ष आहे. जो कोणताही जीव सच्चिदानंद स्वरूप अनुभवू इच्छितो त्याला त्याची योग्यता असल्यास मी स्वतः ते प्रदान करीन. जर त्याच्या मायेच्या पलीकडील सुखाचे मूळ स्वरूप अशा उच्च स्थितीतील दिव्यानंदात राहण्याची इच्छा असेल तर त्याला तो देखील प्रदान करण्यात येईल. माझ्या दृष्टीत निर्गुण निराकार व सगुण साकार याच्यात मोक्ष व बंध याच्यात फरक नाही. प्रत्येक क्षणी असंख्य नवीन जगत निर्माण होतात, पालित होतात व नाश पावतात. जीवांनी प्राप्त करावयाच्या अस्तित्वाच्या उच्चतम अवस्था किंवा अतिउत्तम अवस्था यांना सीमा किंवा मर्यादा नसतात. ज्यांची मृत्यूनंतर माझ्याकडे येण्याची इच्छा आहे ते निश्चित येतील. त्यांनी किती दिव्य शतवर्षे त्या अवस्थांमध्ये राहावयाचे व त्यांना कधी व कोणत्या लोकात परत पाठवावयाचे हे माझा संकल्प ठरवितो. या चतुर नाटकाचा संचालक मी असून सध्या तुमच्या समोर मनुष्य रूपात आहे. तुम्ही मला पाहत आहात. निराकार अवस्थेत असताना सुद्धा मी सर्वदा तुमच्याकडे पाहत राहीन हे सांगण्यासाठी मी उच्च उन्नत स्थितीतून मानव प्राणी म्हणून खाली उतरून आलो आहे. महायोगांच्या योगशक्ती जगत कल्याणाच्या कामीच उपयोगात आणल्या गेल्या पाहिजे. जगत म्हणजे केवळ हा भूलोक नाही, आपल्यापेक्षा निम्नतर अवस्थेत असलेल्या निसहाय्य स्थितीत असलेल्या जीवांना मदत करणे हा तुमचा धर्म आहे. मी धर्म, कर्म, योग, भक्ती आणि ज्ञान यांचा बोध करण्यासाठी अवतरलो. मी एकमेव सत्य आहे, सर्व सत्यांचे मूळ आहे. मी एकमेव धर्म आहे, मी सर्व धर्मांचे मूळ आहे. मी सर्व कारणे निर्माण करणारे एकमेव मूळ कारण आहे. या सृष्टीत माझ्या संकल्पात नसलेले काहीच अडत नाही. माझ्याशिवाय सृष्टी नाही. मी आहे म्हणून तुम्ही आहात, तशीच ही सृष्टी देखील आहे. सत्य यापेक्षा अधिक कसे सांगितले जाऊ शकते? हिमालयात जावे आणि कोणतीही आसक्ती न ठेवत तपाचरण करावे. शिष्य गोळा करू नये. तुम्हाला मोक्ष मिळाला नाही अथवा उद्धार झाला नाही तरी माझी किंवा सृष्टीची काहीच हानी नाही. सृष्टीतील व्यवहार आवश्यकतेनुसार पार पडतील ही सत्य बाब आहे. पिटिकापुरममधील तुमचे अनुसरण करणाऱ्या ब्राह्मणांची मिरवणूक ही उंटाच्या लग्नांना गाढवांचा संगीत जलसा याप्रमाणे आहे. गाढवे उंटाच्या सौंदर्याची स्तुती करीत आहेत व उंट गाढवाच्या मधुर संगीताची स्तुती करीत आहेत. जरी ते परस्परांची प्रशंसा करीत लाड पुरवीत असले तरी वास्तवता ही वेगळीच बाब उरते. श्रीपादांनी ही लाभप्रद शिकवण दिली. अरुंधती व वसिष्ठ संबंध. मी गुरुचरण यांना विचारले, अरुंधती मातेचा जन्म चांडाळ वंशात झाला असे मी ऐकले आहे. तिने वसिष्ठ महर्षींबरोबर कसा विवाह केला? तेव्हा गुरुचरणांनी कथानक सांगितले. प्राचीन काळी वसिष्ठांनी 1000 वर्षे तप केले. त्यावेळी अक्षमाला नावाच्या एका चांडाळ मुलीने वसिष्ठांची तिला अनुज्ञेय असलेल्या मार्गाने सेवा केली. प्रसन्न झालेल्या त्या ऋषींनी तिला कोणत्याही वरासाठी विनंती करण्यास सांगितले. तिने वसिष्ठांना तिचा पती होण्यास विनविले. वसिष्ठांनी प्रश्न केला, मी ब्राह्मण आहे व तू चांडाळ स्त्री आहेस, आपल्या दोघांमधील वैवाहिक संबंध कसा योग्य होईल? तेव्हा ती उत्तरली, तुम्ही मला वरासाठी विनंती करण्यास सांगितले. मी विनंती केली, तुमची इच्छा असली तर वर द्या, नाहीतर मला निघून जाण्यास परवानगी द्या. तेव्हा वचनभंगाच्या भीतीने त्या महर्षींनी विचारले, तुझ्या शरीरात माझ्या इच्छेनुसार हस्तक्षेप करण्यास तुझी संमती आहे काय? ती सहमत झाली. त्या महर्षींनी तिला भस्म केले व पुन्हा जिवंत केले. असे त्यांनी 7 वेळा केले. 7व्या जन्मात तिच्या हीन जातीच्या जन्माच्या सर्व अशुद्धता जाऊन ती अत्यंत पवित्र झाली. मग वसिष्ठांनी तिच्याशी विवाह केला. आपल्या पतीने केलेल्या कर्मविधींना तिने यत्किंचितही विरोध न केल्याने ती अरुंधती नावाने प्रसिद्ध झाली. ही हकीकत वसिष्ठ गोत्रातील नरसिंहवर्मा यांना श्रीपादांनी संभाषणादरम्यान सांगितली होती. शूद्र स्त्रीला ब्राह्मणापासून झालेला पुरुष 7व्या जन्मात उपनयनानंतर ब्राह्मण म्हणून परिवर्तित होऊ शकतो. सर्व चतुर्वर्णीयांनी आपल्या वर्णांना नेमून दिलेल्या धर्मकर्तव्याचे अनुसरण करणे चांगले. दुष्कर्मांच्या कारणास्तव एखादा ब्राह्मण क्रमाने पतित होऊन शूद्र बनू शकतो. एखादा शूद्र सत्कर्मे करून क्रमाने उन्नत होऊन ब्राह्मण बनू शकतो. तथापि प्रभू दत्तांवर अढळ श्रद्धा ठेवणाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार त्वरित उच्च स्थिती प्राप्त होतात. त्यांचे भक्त कोणत्याही कुलात जन्मले असले
किंवा कोणत्याही परिस्थितीत असले तरी सुखी जीवनाला आवश्यक असणारे आयुर्मान, आरोग्य, ऐश्वर्य प्रभू दत्त आपल्या भक्तांना प्रदान करू शकतात. आपल्या भक्तांची जन्मांतरीची कर्मबंधने पृथकपणे तोडून उन्नती स्थिती प्रदान करणे ही श्री श्रीपादांची सहज लीला आहे. दत्त भक्तांना श्री श्रीपादांची अभयवरदान. आम्ही श्री श्रीपादांच्या महिम्याबद्दल आपसात बोलत मांचाल या ग्रामी पोहोचलो. मांचाल ग्रामदेवतेने आम्हास दिव्य दर्शन देऊन भाग्यवान केले. तिने आपल्या पवित्र हस्तांनी आम्हास प्रसाद भरविला आणि म्हणाली, प्राचीन काळी प्रल्हादास गुरु म्हणून बोध केलेले श्री दत्तात्रेयस भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात राहत आहेत. श्री श्रीपादांच्या संकल्पाचे आकलन होऊ शकत नाही. येणाऱ्या शताब्दीमध्ये प्रल्हाद गुरु सार्वभौम म्हणून अवतरतील व हे स्थान मंत्रालय म्हणून प्रसिद्धीस येईल, असे श्री श्रीपादांनी स्वतः मला सांगितले होते. ते दररोज तुंगभद्रा नदीचे पाणी ग्रहण करतात. तुम्हाला शुभ उन्नती लाभो, असे बोलून ती आपल्या पूर्वरूपात आली. आम्ही तिथून निघण्याच्या बेतात असताना कृष्णदास नावाचा मालदासरी तेथे आला. मांचाल ग्रामतेने त्याला सुद्धा प्रसाद दिला आणि तिच्या कृपेची खूण म्हणून फुलाची एक माळ दिली आणि त्याला कुरुगुड्डीला जाण्याचे निर्देश दिले. आम्ही तिघांनी कुरुगुड्डीचा प्रवास सुरू केला. सर्व दत्त भक्तांची जात एकच असते. प्रभू दत्तांचा प्रसाद त्यांना देणारी व्यक्ती कोणत्या जातीची आहे याचा संबंध न घेता तो प्रसाद स्वीकारार्ह असतो. कृष्णदासांच्या संगतीने आमच्यात नवा उत्साह आला होता. आमच्या संभाषणात कृष्णदास म्हणाले, जर दक्षिणा म्हणून दिलेल्या 16, 116 आणि 1116 या विभिन्न अंकांचे महत्त्व जाणले तर श्री श्रीपादांच्या 2498 या अंकाचा अर्थ उमगेल. परमात्म्यापासून ज्याप्रमाणे जगताची निर्मिती होते त्याचप्रमाणे पित्यापासून बालके जन्माला येतात. नवरदेव विवाहाच्या वेळी अग्निदेवतेस प्रार्थना करीत असतो, हे अग्निदेवा, मला या वधूपासून 10 अपत्यांचे जन्म प्रदान करावेत. तो 11वे अपत्य बनतो. त्यामुळे 10 अपत्यांना जन्म देणे हे धर्मसंमत आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीस माता म्हणून मानले जावे. मुलगा हा वडिलांचा 10व्याच 1वा भाग असतो. जेव्हा 1.10 लोक एकत्र केले जातात तेव्हा वडील नावाचा एक पूर्णांक तयार होतो. शिव हे आत्म्याचे स्वरूप असल्याने तो परिपूर्ण असतो. जेव्हा 16 म्हणजे 16ला 10ने भागले जाते तेव्हा उत्तर 1 येते. ते शिवाचे प्रतिनिधित्व करते. 6ची बाकी उरते. मायास्वरूप विष्णू हे मूळ प्रकृती रूप आहेत. सृष्टी ही पुरुषाच्या निम्मी असते. त्यामुळे 10चे निम्मे 5 होतात आणि जेव्हा वरील 6 या बाकीस 5ने भागले असता 1 हा पूर्णांक येतो. तो विष्णूचे प्रतिनिधित्व करतो. पण 1 शिल्लक राहतात. पुरुष आणि प्रकृती अपत्य असलेल्या ब्रह्मा यांचा 1 भाग आहे. त्यामुळे जेव्हा वरील 1 या बाकीस 1ने भागले असता ब्रह्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 1 या अंकाची निष्पत्ती होते. बाकी शिल्लक राहत नाही. पूर्ण म्हणजे शून्य, तो निर्गुण आहे, म्हणून तो रुद्राचे रूप आहे. जेव्हा प्रत्येक पदार्थ नष्ट होतो तेव्हा केवळ महाशून्य विद्यमान असते. केवळ महाशून्यातच प्रत्येक पदार्थाचा लय होणे शक्य आहे. परंतु अनंत तत्व हा विष्णूचा धर्म आहे. सृष्टीच्या अस्तित्व स्वरूपासाठी अनंत तत्व अटळ आहे. श्री श्रीपादांचे 16 कला पूर्णत्व. बेटा शंकर भट्टा, कोणत्याही वस्तूचे असंख्य तुकडे केले असता प्रत्येक तुकडा शून्य बनतो. जेव्हा असे शून्य असंख्यपणे एकत्र होतात तेव्हाच त्याला मर्यादित आकार येतो. या कारणाने शिव आणि केशव भिन्न नाहीत हे जाणून घे. वरील दशांश अपूर्णांकाच्या भागाकारात 16ला 10ने भागले असता बाकी 6 उरते. या 6तील 5 दशांश विष्णूचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते. पंचभूतांपासून बनवलेली सृष्टी ही विष्णूचे स्वरूपच धरले गेले. दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या वीरभद्रास श्री विष्णू म्हणाले, मूल प्रकृतीने ईश्वराच्या आनंदासाठी पार्वतीचे, राक्षसांशी युद्ध करणाऱ्या दुर्गेचे आणि कोपावस्थेतील काली मातेचे पुरुषाच्या वेशात माझे वीरभद्र रूप घेतले. श्री श्रीपाद हे षोडश कला संपन्न आहेत असे म्हणण्यात हीच संकल्पना आहे. 16 या संख्येचे वय असतानाच त्यांनी पिटिकापुरम सोडले. ते स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर अर्थात रुद्र तिघांचे स्वरूप असल्यामुळे ते 16 कला परिपूर्ण आहेत असे समजून घेतले पाहिजे.
देवतांची विविध रूपे. विष्णू हे प्रकृतीचे मूर्त रूप असल्याने 5 दशांश चिन्हे विष्णूचे प्रतीक आहे. ब्रह्मदेव हे पार्वती व परमेश्वराच्या योगिक मिलनातून निर्माण झालेला पुत्र असून शिवरूपाचा 1 दशांशावा भाग आहे. कारण अगदी स्पष्ट आहे, चैतन्य रूप असलेले शिव महत्त्वाचे आहेत. विष्णू रूप आभासात्मक विश्वाचे प्रतीक असल्याने ते महत्त्वाचे नाही. त्यामुळे ब्रह्मदेव हा शिवाचा 1 दशांशावा भाग आहे. 1 हा एकांक 10 दशांश रूप ब्रह्माचे प्रतीक आहे. हा एकांक 2 ते 9 अंकात पसरलेला असून अष्टमूर्तीमध्ये असतो. म्हणून ब्रह्मदेवाला नवप्रजापतीचा आकार मिळाला. 16, 100, 1000 या 3 आकड्यांमध्ये शेवटचे 2 आकडे विशेषतः मोजले जातात आणि त्यांना 16 जोडले की ते 16, 116, 1116 होतात. त्यांना 10ने भागले असता ते सृष्टीतील विविध पदार्थांच्या समूहांची प्रतीके बनतात. 1 हा पूर्णांक रुद्राचे प्रतीक आहे. 11 हा 2 अंक असलेला पूर्णांक विष्णूचे प्रतीक आहे. 3 अंक असलेला पूर्णांक 111 ब्रह्माचे प्रतीक आहे. 16, 116, 1116 यांना षोडशादी त्रिदक्षिणा असे म्हणतात. जे त्रिदक्षिणा देतात त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होते असे म्हटले जाते. जेव्हा 3 प्रकारची दक्षिणा दिली जाते तेव्हा तन, धन व मन या तिन्हीचे दान केल्याप्रमाणे असते. वर नमूद केलेल्या आकड्यां इतकी दक्षिणा दिल्यास दात्यास संपूर्ण जगाचे दान केल्याचे फळ प्राप्त होते. पिंडांड दान हे जगाचे प्रतीक आहे. शरीराचा आकार 3 सवनांनी बनलेला आहे. प्रातः सवन, मध्यदिन सवन आणि तृतीय सवन म्हणजे गायत्री, त्रिपुष्ट आणि जगती छंदामध्ये त्या छंदाला आवश्यक असणारी विशिष्ट संख्येची अक्षरे असतात. याचा अर्थ असा की गायत्रीमध्ये 24 अक्षरे, त्रिष्टुपामध्ये 44 अक्षरे आणि जगतीमध्ये 48 अक्षरे असून त्यांची बेरीज 116 अक्षरे येते. त्यामुळे पिंडांड दान केल्याने वर नमूद केल्याप्रमाणे धनदान केल्याचे पुण्यसुद्धा लाभते. सवितृकाठक यज्ञाचे फलित म्हणजे श्रीपादांचा अवतार. सकल जनांच्या बुद्धिमत्तेस प्रेरित करणारी आणि सवितृमंडलाच्या मध्यभागी असलेले दिव्य तेज म्हणजेच गायत्री माता. ती 24 संख्या दर्शविते. 9 ही संख्या ब्रह्माचे स्वरूप आहे. 8 हे मायेचे स्वरूप आहे. त्रेतायुगात भारद्वाज मुनीने पिटिकापुरममध्ये सवितृकाठक यज्ञ केला. त्या दिवशी दिलेल्या वचनानुसार त्या तेजाने आज पिटिकापुरममध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या आकारात जन्म घेतला आहे. ते 2 चौपाती देवलक्ष्मी अशी हाक मारून भिक्षा मागत होते. त्याद्वारे ते असे सूचित करीत होते की ते शक्ती स्वरूप व शाक्त स्वरूप आहेत. त्यांचे अर्धनारीश्वर रूप आहे आणि जीवांना धर्म मार्गावर ठेवण्यासाठी त्यांच्या बुद्धी व स्वभावाला ते महान अवतार असल्याचे प्रेरित करीत होते. त्यांच्या लीला व त्यांच्या बोध पद्धतीचे व्याकरण कुणालाही समजत नाही. या नवीन व्याकरणाचे स्वतःच करता असल्याने ते केवळ त्यांनाच ज्ञात आहे. मी कृष्णदासांकडून अनेक गोष्टी ऐकल्या. मला आणखीन अनेक नवीन बाबी समजल्या. पांडित्यामुळे अहंकारी असलेल्यांना श्री श्रीपादांची कृपा कधीही प्राप्त होऊ शकत नाही. कृष्णदास म्हणाले, श्री श्रीपाद हे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत पसरलेले आहेत. एकदा श्री वर्मा त्यांच्या शेतात श्री श्रीपादांसह विश्रांती घेत होते. तेथे अनेक नाग आले. श्री श्रीपादांनी प्रत्येक नागाचा फणा त्याच्या शरीरापासून चमत्कारिकपणे अलग केला. त्या सर्वांना एका बाजूला फेकून त्यांचे अनेक ढीग तयार झाले. श्री वर्मा झोपलेले होते. त्यांच्या जवळच पूर्वी कधी न पाहिलेल्या ऐकलेल्या अशा बऱ्याच मुंग्या जमा झाल्या. श्री वर्मांची झोपमोड होऊ नये म्हणून श्री श्रीपादांनी त्या सर्व मुंग्यांना मारले. काही वेळाने श्री वर्मा झोपेतून उठले. त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना दया आली. श्री श्रीपाद स्मित करून म्हणाले, राजाने त्यांच्या सेवकास वाचविले पाहिजे. हा निसर्गाचा नियम आहे. या अद्भुत मुंग्यांचा एक अद्भुत राजा आहे. तो लवकरच येत आहे. पहा. तेवढ्यात विलक्षण अंगकांतीचा एक मोठा पांढरा मुंगळा आला. त्याने सर्व मृत मुंग्या यांना फेरी मारली. सर्व मृत मुंगळे जिवंत झाले. श्री श्रीपाद स्मित करीत म्हणाले, या राजा मुंगीला संजीवनी शक्ती आहे. त्या शक्तीने त्याने त्यांच्या सर्व मुंग्यांचे रक्षण केले. अशी अनेक आश्चर्य सृष्टीत आहेत. त्यात तुमची इच्छा असेल तर प्रतिक्षणी मी तुम्हाला असे अनेक चमत्कार दाखवू शकेन. नरसिंह वर्मा मरून पडलेल्या नागांना पाहून चकित झाले. हे सुद्धा श्रीपादांचेच काम असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
नंतर श्री श्रीपादांनी एका नागाच्या शरीरास दुसऱ्या नागाचा फणा जोडला आणि आपल्या दिव्य हाताने कुरवाळले. अशा प्रकारे त्यांनी सर्व नागांना जीवदान दिले. ते पुन्हा जिवंत झाले व श्री श्रीपादांना प्रदक्षिणा घालून निघून गेले. ते नाग का आले आणि त्यांना श्री श्रीपादांनी असे का वागविले कोणास ठाऊक. याबद्दल मी श्रीपादांना जेव्हा विचारले तेव्हा ते म्हणाले, राहू ग्रहाचे बळ पुरेसे नसल्यास लोकांना त्यांच्या सर्व कार्यामध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. त्यांना जणू काही एखाद्या अजगराच्या घट्ट पकडीत असल्याचा अनुभव येतो. यालाच काही क्षण कालसर्पयोग म्हणतात. राहू ही सर्पांची अधिष्ठाती देवता आहे. असे अडथळे निर्माण होण्यास कारणीभूत असणारे हे कोठेतरी असणारे सर्व सर्प आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. मी अशा प्रकारे दुष्प्रभावावर उपाय करतो व माझ्या भक्तांना संतोष व सौख्य देतो. आम्ही गुरुगुड्डीला क्षेमपूर्वक येऊन पोहोचलो. श्री श्रीपादांनी आम्हाला मोहक स्मित करीत आशीर्वाद दिले. अध्याय 21 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.